माहेरला भेटीसाठी यावं लागतं. तसं इंजेगावचं आणि आपल्या सगळ्यांचं नातं आहे, त्याच्यामुळं तुम्ही जरी नाही बोलवलं तरी कोणत्या का होईना निमित्तानं मला यावं लागतंय. आपल्या सगळ्यांची भेट या निमित्तानं होते आणि म्हणून वैकुंठवासी प्रसादगिरी महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव, अखंड शिवनाम सोहळा आणि त्यामध्ये यावर्षी विशेषातलं विशेष म्हणजे 128 श्रीफळांची आणि सवाखंडी तांदूळाची भगवान दत्तात्रेयाची महापूजा ही आपण सगळ्यांनी संपन्न केली. आपल्या सर्व गावकऱ्यांचं भाग्य आहे, कारण महाराज म्हणतात एखादा साधू एखाद्या गावला येणं हे त्या गावाचं काय असतं, पुण्य असतं. कुणी उठून कोणाच्या दाराला जात नाही. महाराज म्हटले मग साधू महात्मे येण्याकरता देश काळ आणि भूमी कशी असावी लागते, पुण्यवान असावी लागते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराजांचं प्रमाण आहे. कुठे पावन जेते हरीचे दास जन्म घेती. ज्या भूमीमध्ये संत जन्माला येतात ती भूमी खऱ्या अर्थाने काय असते, पुण्यवान असते, पावन असते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे काही नव्यानं सांगायची गरज नाही. वैकुंठवासी प्रसादगिरी महाराज या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी या इंजेगावच्या भूमीला काय केलं, पुण्यवान बनवलं, पावन बनवलं. त्यांचे चरण या भूमीला लागले. लागल्यानंतर मग या ठिकाणी सुंदर असा भगवान सहस्त्रकुंड भगवान शंकरांचं हे मंदिर आहे. पवित्र गंगा मैया आहे. आजचं कीर्तन खरं तर इंजेगावला नाहीच आहे, मग कुठं आहे, गंगा मैयेच्या कुशीत आहे की नाही. गंगेचं एवढं पवित्र स्थान आहे. महाराज म्हणतात एखाद्या माणसाला गंगेचं स्नान नाही झालं हरकत नाही, पण त्यानं वाचेनं आपल्या मुखानं नुसतं गंगा गंगा जरी सकळ दोष जाती भंग. हे या गंगा मैयेचं काय आहे, पावित्र्य, पुण्यवान असणारी गंगा मैया. गंगा मैयेच्या या तीरावरती आज आपण कीर्तन करतोय. गेली 7 दिवस झाले या ठिकाणी उभा आहे की नाही, अखंड शिवनाम आहे. हरिओम नमः शिवाय, नमः शिवाय किंवा शिवहर, शिवहर किंवा शंकर उमाई, हे जे काही जसं जसं म्हणता येईल तसं तसं या ठिकाणी नामचिंतन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि वैकुंठवासी प्रसादगिरी महाराजांनी ही परंपरा लावून दिली. त्या निमित्तानं या अशा खोऱ्यामध्ये सुद्धा
सगळी भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात. काय सगळा येड्या बाबळीत की काही की नाही. जर बघा संतांच्या सानिध्यात आलं की माणूस येड्या बाबळीत सुद्धा बसत आहे. तुमच्या इकडे काय म्हणते त्या बाबळीला? शहाण्यातल्या येड्या. कोणत्या बाबळीत या येडी कशी हली भागाभागात बदल असते. आता ही आमच्याकडं हिला येडी बाबळ म्हणते, इकडं कशी काय म्हणते. सगळ्या येड्या बाबळीचा परिसर म्हणजे किती तोडल्या तरी डबल येतात मला गंगेच्या परिसरामध्ये. पण साधूच्या संतांच्या संगतीत आलं की माणूस पुण्यवान होतो.